ईश्वर मुझे तेरे शब्द बनाओ, शब्द तरंगित गीत बनाओ। ईश्वर मुझे तेरी वीणा बनाओ, वीणा से बहे राग बनाओ। ईश्वर मुझे तेरी शोभा बनाओ, शोभित सुंदर दीप बनाओ। ईश्वर मुझे तेरे प्रेम बनाओ, प्रेम में भरे शांति बनाओ, प्रेम में भरे शांति बनाओ। ईश्वर मुझे तेरे शब्द बनाओ, शब्द तरंगित गीत बनाओ। ईश्वर मुझे तेरे शब्द बनाओ, शब्द तरंगित गीत बनाओ। आदरणीय प्रधानाध्यापक श्री सजी जोसेफ जी, स्कूल मैनेजर रेवरेंड फादर मैथ्यू निरपेट, कार्यक्रम का उद्घाटक डॉक्टर पूनम गुप्ता जी, प्रिय अध्यापक बिंदुओं और मेरे प्यारे दोस्तों, आप सभी को प्रेमचंद जन्मदिन का हार्दिक शुभकामनाएं। आज जुलाई 31 प्रेमचंद जन्मदिन। हिंदी कथा साहित्य को तिलस्मी कहानियों के चुटमुट से निकालकर जीवन के याथार्थ की ओर मोड़कर ले जाने वाले कथाकार प्रेमचंद देश ही नहीं दुनिया में प्रख्यात हुए कथा सम्राट कहलाए। उन्होंने आम आदमी की समस्याओं को अपनी रचनाओं से लिखने का प्रयास किया है। यही कारण है कि उनकी हर रचना कालजयी है। आज सेंट मेरीज हाई स्कूल कल्याणोर प्रेमचंद जयंती मनाते हैं। इस अवसर पर मेरे द्वारा सभी को स्वागत करना है। पहले हमारे स्कूल के प्रधान अध्यापक श्री सजी जोसेफ जी को मैं हार्दिक स्वागत करती हूँ। हमारे स्कूल मैनेजर रेवरेंड फादर मैथ्यू निरपेट हमारे साथ है, उनको भी मैं स्वागत करती हूँ। इस कार्यक्रम ऑनलाइन प्लेटफॉर्म के द्वारा उद्घाटन करने के लिए उत्तर प्रदेश के कानपुर के मशहूर लेखिका डॉक्टर पूनम गुप्ता जी हमारे साथ है। मैं उनको सेंट मेरीज हाई स्कूल कल्याणोर की ओर से स्वागत करती हूँ। प्रेमचंद समारोह कार्यक्रम देखने के लिए आई सभी अध्यापक बिंदुओं और मेरे प्यारे दोस्तों, आप सभी को मैं स्वागत करती हूँ। धन्यवाद। പ്രിയപ്പെട്ട വിദ്യാർത്ഥികളെ, കല്ലാനോട് സെൻറ് മേരീസ് ഹൈസ്കൂളിൻ്റെ ദിൽസെ ഹിന്ദി ക്ലബിൻ്റെ നേതൃത്വത്തിൽ നടത്തുന്ന പ്രേംചന്ദ് ദിനാഘോഷത്തിൻ്റെ ഭാഗമായിട്ടാണ് നാം ഇവിടെ ഒത്തുചേരുന്നത്. കഥാകൃത്ത്, നോവലിസ്റ്റ്, നാടകകൃത്ത് എന്നീ നിലകളിൽ പ്രസിദ്ധനാണ് അദ്ദേഹം. അദ്ദേഹത്തിൻ്റെ ഈ ഓർമ്മ ആഘോഷിക്കുമ്പോൾ എല്ലാ വിദ്യാർത്ഥികളും തങ്ങളുടെ ഉള്ളിലെ കഴിവുകളെ, സാഹിത്യവാസനകളെ, കലാവാസനകളെ വളർത്തിയെടുക്കാനുള്ളൊരു അവസരമായിട്ടാണ് സ്കൂൾ ഇത് നിങ്ങൾക്കായി ഒരുക്കി തരുന്നത്. ഈ ആഘോഷത്തിന് നേതൃത്വം കൊടുക്കുന്ന എല്ലാ അധ്യാപകരെയും, ഇതിൽ പങ്കെടുക്കുന്ന, ഇതിൽ നയിക്കുന്ന എല്ലാ പ്രശസ്തരായ വ്യക്തികളെയും ഞാൻ സ്നേഹപൂർവ്വം അഭിനന്ദിക്കുകയാണ്. ഒരിക്കൽ കൂടി എല്ലാ വിദ്യാർത്ഥികൾക്കും, നിങ്ങൾക്കെല്ലാവർക്കും ഈ നല്ല ദിനത്തിൻ്റെ എല്ലാ നന്മകളും സ്നേഹപൂർവ്വം ആശംസിക്കുന്നു. നന്ദി. नमस्कार, मैं डॉक्टर पूनम गुप्ता उत्तर प्रदेश कानपुर से आज प्रेमचंद जयंती समारोह, जो कि प्रेमचंद जी के जन्मदिन के शुभ अवसर पर केरल के कोझिकोड जिले में स्थित
सेंट मैरीज हाई स्कूल कन्नानोड में मनाया जा रहा है के उद्घाटन समारोह को संबोधित कर रही हूँ। इस अवसर पर सर्वप्रथम प्रधानाध्यापक सजी जोसेफ जी को एवं स्कूल मैनेजर माथ्यू निरपेल जी को हार्दिक बधाई देती हूँ। आज इस मंच पर आमंत्रित करने के लिए हिंदी मंच की कन्वीनर राम्या जी का धन्यवाद ज्ञापित करती हूँ। आज सेंट मैरीज हाई स्कूल हिंदी के प्रसिद्ध लोकप्रिय उपन्यासकार, कहानीकार एवं विचारक मुंशी प्रेमचंद जी की साहित्य समर्पण की समस्त उपलब्धियों का स्मरण करेगा, जिसमें इस विद्यालय के स्टाफ एवं बच्चों द्वारा ऐसे महानतम भारतीय लेखक को याद कर उन्हें हिंदी साहित्य में सदैव जीवित रखने का संकल्प भी लिया जाएगा। आज विद्यालय में अनेकों कार्यक्रम भी किए जाएंगे, जिससे हमारे आज के बच्चों के लिए किए गए कार्यों से लाभ उठाने की सीख भी मिलेगी। मुंशी प्रेमचंद लेखक होने के साथ साथ आज़ादी की लड़ाई के सिपाही के रूप में भी जाने जाते हैं, जिन्होंने अपना परिचय अपनी कलम की ताकत से आज भारतीयों के समक्ष प्रस्तुत किया है। ये हम सबका सौभाग्य है कि आज हम खुली हवा में सांस ले पा रहे हैं। सेंट मैरीज स्कूल कन्नानोड में हिंदी के प्रति प्रेम और सम्मान की भावना रखने का श्रेय मैं वहाँ के विद्यालय प्रबंधन एवं स्टाफ को देना चाहती हूँ। आज आप सबके प्रयासों से इस प्रकार के कार्यक्रमों को बच्चों के लिए आयोजित किया गया है। ये बहुत ही सराहनीय कार्य है। हिंदी विषय का बच्चों तक पहुँचाने का ये कार्य यहाँ के विद्यालय के समस्त लोगों के लिए बहुत ही प्रशंसनीय है। मैं पुनः आप सभी का धन्यवाद ज्ञापित करती हूँ कि ऐसे कार्यक्रम भविष्य में भी आप कराएं, जिससे आगे आने वाली पीढ़ी को प्रेरणा मिल सके। मैं मार्फरेड सजी प्रेमचंद जयंती के इस अवसर पर प्रेमचंद को समर्पित एक कविता पेश करता हूँ। कलम के जादूगर, अच्छा है आज आप नहीं हो, अगर होते तो बहुत दुखी होते। आपने तो कहा था कि खलनायक तभी मरना चाहिए जब पाठक चीख चीख कर बोले, मार 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 इस कमीने को। पर आजकल तो खलनायक क्या, नायक और नायिका को भी जब चाहे तब मार दिया जाता है, फिर जिंदा कर दिया जाता है और फिर मार दिया जाता है, और फिर जनता से पूछने का नाटक होता है कि अब इसे मारा रखा जाए या जिंदा कर दिया जाए। सच, आपकी कमी सदा खलेगी हर उस इंसान की जिसे मोहब्बत है साहित्य से, समाज से। पर समाज का तथाकथित सुधार कौन से नहीं। हे कलम के सिपाही, आज के दिन आपका सबसे छोटा बालक आपके चरणों में अपने श्रद्धा सुमन सादर समर्पित करता है। प्रधान अध्यापक श्री सजी जोसेफ जी, स्कूल मैनेजर रेवरेंड फादर मैथ्यू निरपेल, कार्यक्रम के उद्यायक डॉक्टर पूनम गुप्ता जी, प्रिय अध्यापक बंधुओं और मेरे प्यारे दोस्तों, आप सभी को प्रेमचंद जन्मदिन की शुभकामनाएं। आज जुलाई 31, सबको मालूम है कि आज के दिन की विशेषता क्या है। हिंदी भाषा के लिए एक महत्वपूर्ण दिन है। हिंदी भाषा में श्रेष्ठ में उपन्यासकार, नाटककार, कहानीकार आदि के रूप में मशहूर प्रेमचंद का जन्मदिन है। प्रेमचंद ने 15 से अधिक उपन्यास और 300 से अधिक कहानियां लिखी है। कर्मभूमि, निर्मला, गोदान, सेठ साधन, ऋतुभूमि उनकी प्रसिद्ध रचनाएं हैं। हिंदी कथा साहित्य को तिलस्मी कहानियों के जुड़मुड़ से निकालकर जीवन के यथार्थ के ओर ले जाने वाले प्रेमचंद देश ही नहीं दुनिया में भी विख्यात हुए और कथा सम्राट कहलाए।
उन्होंने आम आदमियों की समस्याओं को अपने रचनाओं से लिखने का प्रयास किया है। यही कारण है कि उनकी हर रचना कालजयी है। इतना कहकर मैं समाप्त करता हूँ। आप सबका धन्यवाद। आपका दिन शुभ रहे। ബഹുമാന്യരെ, പ്രിയപ്പെട്ടവരെ, ഈ ജൂലൈ 31-ാം തീയതി ഇന്ത്യയിലാകമാനം എല്ലാ വിദ്യാലയങ്ങളിലും പ്രേംചന്ദ് ജയന്തി ആഘോഷിക്കുകയാണ്. 1880 ജൂലൈ 31-ാം തീയതി കാശിക്കടുത്ത് രമഹി എന്ന ചെറുഗ്രാമത്തിൽ ജനിച്ച പ്രേംചന്ദ് എന്ന എഴുത്തുകാരനെ ഭാരതമെമ്പാടും എന്ന് മാത്രമല്ല ലോകമെമ്പാടും ആദരിക്കുകയാണ്. 10ാം ക്ലാസ്സിൽ സച്ചിദാനന്ദൻ്റെ ചെറിയൊരു കവിത കുട്ടികൾക്ക് പഠിക്കാനുണ്ട്. ലോകമെമ്പാടുമുള്ള കവികൾക്ക് ഒരേ ഭാഷ. അതുകൊണ്ടാണ് നമ്മൾ ഷേക്സ്പിയറിനെയും കാളിദാസിനെയും കീറ്റ്സിനെയും ഷെല്ലിയെയും ഒക്കെ പഠിക്കുന്നത്. അതുകൊണ്ട് തന്നെയാണ് നമ്മൾ പ്രേംചന്ദ് എന്ന മഹാനായ നോവലിസ്റ്റിനെയും കഥാകാരനെയും പഠിക്കുന്നത്. നമുക്ക് 10ാം ക്ലാസ്സിൽ അദ്ദേഹത്തിൻ്റെ കഥ പഠിക്കാനുണ്ട്. 12ഓളം നോവലുകളും 300-ലധികം ചെറുകഥകളും എഴുതിയ മഹാനാണ് അദ്ദേഹം. അദ്ദേഹത്തിൻ്റെ നിരവധി സിനിമകളും അദ്ദേഹത്തിൻ്റെ കഥയെ ആസ്പദമാക്കി നിരവധി സിനിമകളും എഴുതപ്പെട്ടിട്ടുണ്ട്. 1936-ൽ അദ്ദേഹം അന്തരിച്ചു. അദ്ദേഹം ഒരു സ്വാതന്ത്ര്യ സമര സേനാനിയും മികച്ച ഒരു അധ്യാപകനും കൂടിയായിരുന്നു. സ്വാതന്ത്ര്യസമര പ്രസ്ഥാനത്തിൽ പങ്കെടുക്കുന്നതിന് വേണ്ടി അദ്ദേഹം തൻ്റെ ജോലി രാജിവെച്ച് സ്വാതന്ത്ര്യ സമരത്തിലേക്ക് ഇറങ്ങുകയാണ് ചെയ്തത്. അദ്ദേഹത്തെ ഇന്ന് നമ്മൾ ആദരിക്കുമ്പോൾ 2 കാര്യങ്ങളാണ് പ്രധാനമായിട്ട് നമ്മൾ ഉദ്ദേശിക്കുന്നത്. ഒന്നാമത്തെ കാര്യം, അദ്ദേഹത്തെ പ്രേംചന്ദ് എന്ന മഹാനായ എഴുത്തുകാരനെ, അദ്ദേഹത്തിൻ്റെ കൃതികളെ നമ്മൾ പഠിക്കുകയും ആ കൃതിയിലെ ആശയങ്ങൾ ഉൾക്കൊള്ളുകയും ചെയ്യുക എന്നുള്ളതാണ്. അദ്ദേഹം പുരോഗമന സാഹിത്യ ധാരയിലെ തുടക്കക്കാരനാണ്. നവോത്ഥാന നായകന്മാരിൽ ഒരാൾ ഹിന്ദി സാഹിത്യത്തിലെ. എന്താണ് ഈ പ്രസ്ഥാനത്തിൻ്റെ തുടക്കത്തിൽ, എന്താണ് മറ്റ് ഇതിനു മുൻപുള്ള നോവലുകളിലും കഥകളിൽ നിന്ന് വ്യത്യാസമെന്ന് വെച്ചാൽ, സാധാരണക്കാരൻ്റെയും പാവപ്പെട്ടവൻ്റെയും ജീവിതം കഥകൾക്ക് വിഷയമാക്കി തീർത്തു എന്നുള്ളതാണ്. അല്ലെങ്കിൽ കഥാപാത്രങ്ങൾ സാധാരണക്കാരനും പാവപ്പെട്ടവനുമായി മാറി എന്നതാണ് ഏറ്റവും പ്രധാനപ്പെട്ട ഒരു കാര്യം. അങ്ങനെ ജനഹൃദയങ്ങളിൽ സ്ഥിരപ്രതിഷ്ഠ നേടിയ കാലാതീതനായ മഹാനായ കവിയെയാണ് നമ്മൾ പഠിക്കുന്നത്. രണ്ടാമത്തെ കാര്യം, അദ്ദേഹം ഉറുദു ഭാഷയിലാണ് കഥകൾ എഴുതി തുടങ്ങിയതെങ്കിലും പിന്നീട് ഹിന്ദി ഭാഷയ്ക്കും സാഹിത്യത്തിനും വലിയ സംഭാവനകളാണ് ചെയ്തത്. അപ്പോൾ അദ്ദേഹത്തിൻ്റെ കൃതികൾ പഠിക്കുമ്പോൾ നമ്മൾ നമ്മുടെ രാഷ്ട്രഭാഷയായ ഹിന്ദിയെ നന്നായി അറിയാനും ഹിന്ദി ഭാഷ സംസാരിക്കാനും കഴിവുള്ളവരായി മാറണം എന്ന ലക്ഷ്യവും ഇതിന് പിന്നിലുണ്ട്. നമ്മുടെ വിദ്യാലയത്തിൽ ദിൽസെ എന്ന ഹിന്ദി ക്ലബിൻ്റെ ആഭിമുഖ്യത്തിലാണ് നമ്മൾ പ്രേംചന്ദ് ജയന്തി ആഘോഷിക്കുന്നത്. ഇതിൻ്റെ അധ്യക്ഷസ്ഥാനം അലങ്കരിക്കുന്നത് നമ്മുടെ ബഹുമാനപ്പെട്ട മാനേജരച്ഛനാണ്. അതുപോലെ തന്നെ ഇത് ഉദ്ഘാടനം ചെയ്യുന്നത് ഡോക്ടർ പൂനം ഗുപ്ത എന്ന പ്രശസ്തിയായ എഴുത്തുകാരിയും മികച്ച അധ്യാപികയുമായ വ്യക്തിയാണ്. ഇവരെയൊക്കെ സംഘടിപ്പിച്ച് നമ്മുടെ ഈ പ്രയത്നം വളരെ മനോഹരമാക്കി തീർക്കുന്നതിൻ്റെ പിന്നിൽ നമ്മുടെ പ്രിയപ്പെട്ട രമ്യ ടീച്ചറും ജയമോൾ ടീച്ചറും മറ്റ് സഹപ്രവർത്തകരുമാണ്. ഇവരെ എല്ലാവരെയും പ്രത്യേകം അഭിനന്ദിക്കുന്നു. അതോടൊപ്പം തന്നെ പ്രേംചന്ദ് ജയന്തിയുടെ എല്ലാ ആശംസകളും എല്ലാ കൂട്ടുകാർക്കും നേരുകയാണ്. നമ്മളെല്ലാവരും ഹിന്ദി ഭാഷയിൽ പ്രാവീണ്യം നേടുന്നവരായി തീരട്ടെ എന്ന് ആശംസിക്കുകയും ചെയ്യുന്നു. നന്ദി. ख्वाहिश नहीं मुझे मशहूर होने की, ख्वाहिश नहीं मुझे मशहूर होने की,
आप मुझे पहचानते हो, बस इतना ही काफ़ी है। अच्छे ने अच्छा और बुरे ने बुरा पहचाना मुझे, क्योंकि जिसकी जितनी ज़रूरत थी उसने उतना ही पहचाना मुझे। जिंदगी का फलसफा भी कितना अजीब है, शामें कटती नहीं और साल गुजरते चले जा रहे हैं। एक अजीब सी दौड़ है ये जिंदगी। जीत जाओ तो कई अपने पीछे छूट जाते हैं, और हार जाओ तो अपने ही पीछे छूट जाते हैं। ख्वाहिश नहीं मुझे मशहूर होने की, ख्वाहिश नहीं मुझे मशहूर होने की। आज प्रेमचंद जयंती है। इस अवसर पर प्रेमचंद द्वारा रचित उपन्यास गबन को मैं परिचय देना चाहता हूँ। उपन्यास का मूल विषय महिलाओं का पति के जीवन पर प्रभाव। गबन में टूटते मूल्यों को अंधेरे में भटकते मध्यवर्ग का वास्तविक चित्रण किया गया। इन्होंने समझौता परस्त और महत्वाकांक्षाओं से पूर्ण मनोवृत्ति तथा फलिस के चरित्र को बेबाकी से प्रस्तुत करते हुए कहानी को जीवित बना दिया गया है। यह उपन्यास जीवन की असलियत की ज्ञानविक अधिक गहराई से करता है, भ्रम को तोड़ता है, नए रास्ते तलाशने के लिए पाठक को नई प्रेरणा देता है। धन्यवाद। माननीय गुरुजनों और मेरे प्यारे मित्रों, सबको प्यार भरा नमस्कार। आज प्रेमचंद जयंती पूरे भारत में बहुत खुशी के साथ इस दिवस मना रहा है। इस अवसर पर हमारे विद्यालय में भी प्रेमचंद जयंती के संबंध में कई कार्यक्रम आयोजित किए जा रहे हैं। हमारे विद्यालय की प्रेमचंद जयंती समारोह का उद्घाटन उत्तर प्रदेश के मशहूर लेखिका डॉक्टर पूनम गुप्ता जी ने किया। मैं उनको सेंट मेरीज हाई स्कूल कल्याणोड़ी की ओर से हार्दिक बधाइयाँ देता हूँ। कार्यक्रम के अध्यक्ष रेवरेंड फादर मैथ्यू निरपेल जी आशीर्वाद भाषण दिए। हमारे प्रधान अध्यापक श्री सजी जोसेफ जी और इस कार्यक्रम ऑनलाइन प्लेटफॉर्म के द्वारा भाग लिए सभी दर्शकों को एक बार फिर बहुत बहुत धन्यवाद।